आमचे ज्येष्ठ नेते सन्मान्य बाळासाहेबजी थोरात, विधान परिषदेचे गटनेते माजी मंत्री सन्मान्य सतीश बंटी पाटील दादा, प्रशांत दादा, उस्मिताई, मनोजजी, आमचे सेक्रेटरी ताई हे सर्व उपस्थित आहे. मी जास्त वेळ न घेता अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. आदरणीय बाळासाहेबजी थोरात, आमच्या वरिष्ठ सभागृहाचे काँग्रेस पक्षाचे नेते सतीश पाटील साहेब, जिल्हा काँग्रेस कमिट्यांचे आमचे अध्यक्ष, आमचे सर्व पदाधिकारी, राहुल गांधी हे भारतभर फिरत आहेत आणि आज छात्रोगे गुणच्या अनुषंगानेच नव्हे तर आपण बघितलं असेल की प्रत्येक समाजातील घटकाशी सातत्याने त्यांचा संवाद आहे. कुली रेल्वे स्टेशनवर कुलींशी संवाद आहे, भाजी उत्पादकांशी आहे, धान उत्पादकांशी आहे, मार्केट यार्डमध्ये त्या ठिकाणचे व्यापारी मेहनतकश जो समाज आहे त्यांच्याशी आहे, ट्रक चालकांशी आहे, सुतारकाम करणाऱ्यांशी आहे, लोहार काम करणाऱ्यांशी आहे. आणि हा सर्व लोक मिळून भारत तयार होतो ही जी आमच्या काँग्रेसचीच नव्हे तर भारताची जी ओळख आहे ती सातत्याने टिकून ठेवण्याचं काम राहुलजी करतात. तुर्तास शिक्षणाच्या माध्यमातून रोजगार निर्माण झाला पाहिजे, शिक्षणाच्या माध्यमातून शहाणपण आपल्याला आलं पाहिजे, शिक्षणाच्या माध्यमातून अंधश्रद्धा दूर झाल्या पाहिजे आणि अनेक संधी ज्या आहेत वेगवेगळ्या या शिक्षणातून निर्माण होतात. हे वास्तव पुरोगामित्वाचं स्वीकारलंय. तर प्रतिगामी म्हणून जो जेवढा शिक्षणापासून दूर राहील, जेवढा अज्ञानी ठेवता येईल, जेवढा अंधश्रद्धेशी बांधून ठेवता येईल अशा समाजाची निर्मिती करणं हे प्रतिगाम्यांचं काम आहे. हा मूळ फरक पुरोगामी प्रतिगाम्यांमध्ये आहे. आणि ही जी जुनी लढाई आहे ती लढाई सातत्याने पुरोगामी लढत आले. संविधानाने एक कायदा आपल्या सर्वांसाठी निर्माण करून स्पृश्य अस्पृश्यता नष्ट करून स्त्री पुरुष समानता आणून समता, बंधुता, सामाजिक न्याय या मूल्यांवर आधारित समाजव्यवस्था निर्माण केली. मात्र भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यापासून त्यांनी बहुजनांचा जो अधिकार आहे, जो भूमिपुत्रांचा अधिकार आहे, सर्व वर्गातील वेगवेगळ्या घटकाचा जो अधिकार आहे त्याच्यावर एकामागे एक गदा आणली आहे. आणि विकेंद्रितच्या ऐवजी केंद्रित ढाचा स्वीकारत असताना त्यांनी त्यांच्या बगलबच्च्यांना, त्यांच्याच विचाराच्या लोकांना आणि केवळ 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 आर्थिक लाभाच्या मोबदल्यातच संधी देण्याचं अर्थात देश विकण्याचा सपाटा लावलाय. जमिनी या उद्योगपतींना कशा जात आहेत ते आपण बघितलं. आणि नीटच्या ज्या परीक्षा आहेत किंवा इतर सर्व ज्या परीक्षा आहेत, मध्य प्रदेशमध्ये व्यापम नावाचा एक घोटाळा झाला. तो व्यापम पुरता मर्यादित नाही, आता सर्व याच्यातच त्यांनी भ्रष्टाचार सुरू केलाय. सांगण्याचं तात्पर्य असं की वन नेशन वन इलेक्शन हा वरकरणी गोंडस नारा हा भारतीय जनता पक्षाचा आहे. मात्र वन नेशन वन एक्झामिनेशन आणि त्या वन नेशन वन एक्झामिनेशनवर कंट्रोल आणि कंट्रोलमधून स्वतःच्याच विचारांच्या किंबहुना पैसे घेतलेल्या लोकांना पेपर देऊन त्यांना डॉक्टर, इंजिनियर आणि नोकरीची संधी देणे ही वन नेशन वन एक्झामिनेशनचं उदाहरण आहे. आमचाच एक पक्ष राहायला पाहिजे म्हणून संविधानाच्या 10व्या अनुसूचीची धज्जा उडत असताना पक्ष फोडाफोडी चालू आहे. विरोधी पक्षातले नेत्यांना घेण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि वन नेशन वन पार्टी ठेवायचं आहे. आश्चर्य वाटू देऊ नका, वन नेशन वन चॅनल पण ठेवायला हे आगामी काळात पुढे मागे बघणार नाही. एवढी केंद्रित स्वरूपाची एक यंत्रणा ही भारतीय जनता पक्षाने उभी केली आहे. आणि यात परीक्षा आणि शिक्षण या दोन्ही ज्या एका नाण्याच्या दोन बाजू असणारा विषय आहे, यामध्ये वन नेशन वन एक्झामिनेशनच्या माध्यमातून कशा पद्धतीने घोळ होत आलेत. 12 वर्षामध्ये गेल्या 154 वेळा पेपर कसा फुटला या संदर्भामध्ये सगळी माहिती जी ती पब्लिक डोमेनमध्ये आहे. मागच्या अधिवेशनामध्ये या संदर्भात चर्चा करण्याच्या अनुषंगानं आमचा प्रस्ताव होता, विरोधकांचा प्रस्ताव होता. मात्र स्वतःला लोहपुरुष म्हणून घेणारे हे घाबरट स्वरूपाचे असल्याचं सिद्ध झालं. 56 इंचाची छाती असणारे जे आहेत हे संसदेमधून त्यांनी पळ काढला. ही एकंदरीत या आजच्या देशातल्या युवा वर्गाच्या पुढे, विद्यार्थ्यांच्या पुढे असणारी जी समस्या आहे त्या अनुषंगाने एक व्यापक
चर्चा आणि व्यापक या संदर्भातला एक आगामी आपला काय भूमिका असली पाहिजे, केवळ ज्या उणिवा आहे चुका आहे त्यावरच नाही तर विकल्प काय, पर्याय काय, शिक्षण व्यवस्था कशी असली पाहिजे या संदर्भात राहुल गांधींनी एक जनजागराचं एक अभियान नव्हे तर एक व्यवस्था परिवर्तनाचं अभियान छात्रों की गूंज या उपक्रमाच्या माध्यमातून सुरू केलंय. कोट्याला पहिला कार्यक्रम झाला. त्या कोट्याच्या पहिल्या कार्यक्रमात आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांच्या पत्रापासून सुरुवात झाली. विद्यार्थ्यांचे एका विद्यार्थी एक कुटुंब दरवर्षी किती खर्च करतो त्याचा लेखाजोखा मांडला. भारत सरकारच्या 5 विभागाचं बजेट जेवढं असतं तेवढा पैसा या प्रक्रियेत टाकला जातो हे समोर आणलं. दुसरी डेहराडूनला झाली. डेहराडूनमध्ये कशी कावडं संधीची बंद केल्या जात असतील या संदर्भात राहुलजी बोलले. प्रयागराजला जो तिसरा झाला छात्रों की गूंज त्यामध्ये डाटा आपला कसा चोरी होतोय, काही मुठभर लोक कसे श्रीमंत होतात ते सांगितलं आणि या सर्वातून वैकल्पिक जो प्रस्ताव आहे तो देखील मांडला आहे. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता 4थी छात्रों की गूंज हा जो कार्यक्रम आहे हा पुण्यात होत आहे. आणि पुण्यात होत असताना पुण्यातलं जे वैशिष्ट्य आहे, जे भारताचं वैशिष्ट्य आहे आणि स्त्री शिक्षणाचं जे महत्व आहे ते देखील कुठेतरी अधोरेखित होत आहे. मुलींची पहिली शाळा भिडेवाड्यात पुण्याला निघाली. माय सावित्रीबाई फुलेंनी ती शाळा सुरू केली. सावित्रीबाई फुलेंवर शेण फेकणारे कोण होते, सावित्रीबाईंवर दगड फेकणारे कोण होते? ते काय अफगाणिस्तानातून किंवा युरोपातून आलेले नव्हते. ते या ठिकाणचे स्वतः धर्माचे जे ठेकेदार आहेत, जसे अलीकडच्या काळात ते स्वतःला धर्माचे ठेकेदार समजणारे जे प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्ती तेव्हाही होत्या. आणि त्यांचं म्हणणं होतं की मुलगी शिकेल आणि महिला जर शिकतील, मुली जर शिकतील तर धर्म बुडेल. आणि धर्म बुडवायचा, भारतातली संस्कृती डुबवण्याचा संदर्भ त्यांनी घेतला. ही जी प्रवृत्ती होती त्यांनी सावित्रीबाई फुलेंना विरोध केला. दुर्दैवाने आज ती प्रवृत्ती राज्यात सत्तेत आहे, आज ती प्रवृत्ती केंद्रात सत्तेत आहे आणि या दोन्ही ठिकाणाहून पुन्हा महिलांना एकदा या प्रक्रियेच्या बाहेर ढकलण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणून त्याच पुण्यातून त्याच सावित्रीबाई फुलेंचा, त्याच जिजामातांचा, ज्या जिजाऊंनी हिंदवी स्वराज्याची बाळकडू छत्रपती शिवाजी महाराजांना पाजलं, त्याच पुण्यामध्ये केवळ युवतींशी, केवळ विद्यार्थिनींशी संवाद साधण्याकरता राहुल गांधी 22 तारखेला 5 वाजेपासून या परिसरामध्ये त्यांचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. एकंदरीत आम्हाला मिळत असणारा प्रतिसाद हा फार आश्चर्यकारक आहे. कारण या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री अज्ञानातून बोलले असतील. अज्ञान समाज निर्माण करणं हे त्यांचं काम आहे. आता त्यांनीच अज्ञानाचं आता पांघरून घेतले काय हाही प्रश्न कुठेतरी आपसूक निर्माण होतो. मात्र यामध्ये कुठे गाड्या भरून आणा किंवा कार्यकर्त्यांना आव्हान करा असं आम्ही केलेलं नाही. आमचा बारकोड आहे, त्याच्यात रजिस्टर करायचं आणि कोणत्याही जातीच्या, कोणत्याही धर्माच्या, कोणत्याही पक्षाच्या संबंधित असणाऱ्या विद्यार्थिनी देखील आमच्या कार्यक्रमात येऊ शकतात. हा कार्यक्रम पक्षाचा नाही. या कार्यक्रमामध्ये आमचा कुठेही पंजा, आमचा तिरंगा, आमचा सिंबॉल हा राहणार नाही. हा छात्रों की गूंज हा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी आणि आजच्या वर्तमानाशी निगडीत प्रश्नावर आम्ही या पूर्ण कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत. त्यामुळे पुण्याला हा कार्यक्रम का याची एक पार्श्वभूमी आहे. आणि उत्तरेकडचे कार्यक्रम झाल्यानंतर दक्षिणेकडे जात असताना आता महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम होत असताना दक्षिणायनही कुठेतरी या अनुषंगाने सुरू झालंय असं आपल्याला म्हणता म्हणता हा उभ्या भारताचा उपक्रम आणि कार्यक्रम व्हायला बसलाय. एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि या कार्यक्रमाची फलश्रुती म्हणजे महाराष्ट्रात टीईटीचा पेपर फुटणे, महाराष्ट्रात न्यायव्यवस्थेच्या न्यायप्रणालीचे संबंधित जी एक परीक्षा झाली होती क्लर्क भरती तो फुटणे, महाराष्ट्रातही जी पेपर फुटी होते आहे या पेपर फुटीवरही आपसूक या ठिकाणी आम्ही होणार आहोत. झारखंडची जी मागण्या विद्यार्थ्यांच्या होत्या त्या विद्यार्थ्यांच्या मागण्याशी राहुल गांधी उभे राहिले आणि त्या ठिकाणच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा जो निर्णय घेतला तोही राहुल गांधींच्या छात्रों की गूंज या अभियानाचाच एक परिपाक आहे असं म्हणणं उचित ठरेल. त्यामुळे हा कार्यक्रम ऐतिहासिक होणार आहे आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगानं भविष्यात अनेक जे आवश्यक जे बदल आहे ते आम्ही घडून घेतल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या निमित्ताने या ठिकाणी सांगतो. आणि जाता जाता मुख्यमंत्री महोदय हे काहीतरी आमच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने बडबडले का बडबडले म्हणू का गडबडले म्हणू तर गडबडले हेच योग्य आहे. आणि सांगता सांगता त्यांनी सांगितलं की त्यांच्याच विचाराचे लोक बोलणार आहेत. त्याच्यात त्यांची काय चूक झाली म्हणजे गफलत काय झाली की काही दिवसापूर्वी त्यांनी मोहन भागवतजींना बोलवलं होतं आणि मोहन भागवतजींनी
ज्या काही विद्यार्थ्यांशी बोलले ते सिलेक्टिव्ह आणले होते, कोणी कोणी काय काय कसं कसं बोलायचे, त्यांचं ट्रेनिंग घेऊन आणलं होतं, त्यांना छोटी छोटी पुस्तकं वाचायला दिली होती आणि त्यांनी अशी एक फिक्सिंगचा एक सामना, मॅच फिक्सिंगचा सामना झेन्झी आणि मोहन भागवतजींसोबत त्यांचा झाला होता. तशाच प्रकारचा त्यांचा कुठेतरी हाही कार्यक्रम असावा असा समज झाला असेल. मात्र हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. त्यांना त्यांच्या परिवारातील कोणाला पाठवायचं असेल तर त्यांनी स्कॅन करून आला, त्यांचंही स्वागत आहे. हा काही वर्ग विशेषाचा नाही, पक्ष विशेषाचा नाही, जात धर्म विशेषाचा नाही. हा केवळ युवकांच्या भवितव्याचं असणारं चिंतन या ठिकाणी होणार आहे. मला असं वाटत होतं की मुख्यमंत्री जे आहेत ते LLB झालेले आहेत आणि ते उच्च विद्या विभूषित आहेत आणि बरंच काही काही मोठे मोठे भाषणं देतात, त्यामुळे बारकोड काय आहे हे त्यांना माहीत असेल. मात्र प्रत्येक गोष्ट कॅप्चर करायची, प्रत्येक गोष्ट कंट्रोल करायची असं 24 तास त्यांच्या मनात असतं. अहो मुख्यमंत्री महोदय, बारकोड जो आहे तो कंट्रोल होत नाही आणि बारकोडवर रजिस्ट्रेशन करणाऱ्यांना आम्ही प्रवेश देतोय, याचा अर्थ हा सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, ह्याच अनुषंगाने हा कार्यक्रम पुढे जात आहे. त्यामुळे त्यांच्या त्या दाव्यावर मी या ठिकाणी दया म्हणजे केविलवाण्या वाक्यावर मी या ठिकाणी मला हसावं का रडावं अशा प्रकारचा एक प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळे त्यांचं हे वाक्य निराधार नाही तर नॉन टेक्निकल आणि हे अज्ञानपूर्ण आहे. त्यांनी आमच्यावर टीका करायला हरकत नाही, मात्र जरा ज्ञानपूर्वक माहितीपूर्वक त्यांनी टीका करावी एवढंच या निमित्तानं म्हणतो. आणि मुख्यमंत्र्यांचा पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यांनी म्हणाले की काँग्रेस जमीन तलाशते हुए प्रोग्राम करे. अहो आमची जमीन आहेत आमच्याजवळ, मात्र तुमच्याच पायाखालची वाळू सरकायला लागली आहे. म्हणून त्यांनी हे एका भयगंडातून केलेलं हे वाक्य आहे. एवढंच या निमित्तानं मी त्यांना देखील या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि ते सांगत असताना जळी काष्टी पाषाणी त्यांना फक्त राहुल गांधीच दिसतात आहे, त्यामुळे अधिक यावर अधिक टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही.